सुभाषितांच्या या मालिकेतल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे फटाटोपो भयंकरहा। एका नगरामध्ये एक कृष्ण सर्प काळा साप राहत होता। फार खोडसाळ होता आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना विनाकारण तो दंश करायचा। कधी एखाद्या लहान मुलाला खेळताना हा जाऊन दंश करत असे, कधी एखादा वाटसरू किंवा एखादा पाळीव प्राणी गाय बैल याच्यासारखा यांना दंश करत असे, कधी एखादी म्हातारी आजी रस्त्याने चालली असेल तर तिला दंश करत असे। त्याच्या या वागण्यामुळे नगरातले लोक फार त्रासले होते आणि त्याच्या भीतीमध्ये राहत असायचे। एकदा काय झालं, रस्त्याने नारद मुनी त्या नगरामधून चालले होते आणि हा खोडसाळ कृष्णसर्प साहजिकच त्यांच्या समोर आला। तो त्यांना दंश करणार एवढ्यात नारद मुनी त्याला म्हणाले की अरे मूर्खा, हे काय करतोयस तू? मुळात मागच्या जन्मी केलेल्या पापकृत्यांमुळे तुला हा सर्पाचा जन्म मिळालेला आहे आणि आताही तू असा खोडसाळपणा करशील, विनाकारण दुसऱ्याला त्रास देशील तर तुला सद्गती कशी मिळणार? साप थोडा विचारात पडला आणि मग त्यांनी विचारलं नारद मुनींना की मग यातून बाहेर पडण्यासाठी आणि सद्गती मिळण्यासाठी मी काय करावं? नारद मुनी हसले आणि ते त्याला म्हणाले की साधं आहे, हे विनाकारण दंश करणं, हा खोडसाळपणा पहिला बंद कर, कोणालाही दंश करू नकोस। आणि नारद मुनी निघून गेले। सापाने त्यांचा सल्ला ऐकायचा ठरवलं। साधारण वर्षभरानंतर नारद मुनी त्या नगरामध्ये परत आले आणि त्या रस्त्याने जात असताना त्यांनी कृष्ण सर्पाला पाहिलं, जखमी झालेला, अत्यंत क्षीण झालेला, हळू एका कडेने तो चालला होता। त्याची ही अवस्था बघून नारद मुनींना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्याला विचारलं की का रे बाबा, असं काय झालं? अशी अवस्था तुझी कशामुळे झाली? कृष्ण सर्प म्हणाला, अहो तुमच्या सल्ल्यामुळेच तर असं घडलंय। तुम्ही मला सांगितलं कोणालाही दंश करू नकोस आणि तेव्हापासून कुणी येणारं जाणारं लहान मूल सुद्धा मला दगड मारून जातं, कोणी मला घाबरतच नाही। नारद मुनी हसायला लागले। ते म्हणाले की अरे वेड्या, मी तुला दंश करू नकोस असं सांगितलं, फुटकार टाकू नकोस असं नाही सांगितलं। ते पुढे म्हणाले, निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फणा, विषमस्तु नवापि अस्तु फटाटोपो भयंकरहा। बिनविषारी असला तरीही त्या अशा सापानी फणा काढणं फार गरजेचं आहे। विष असू दे वा नसू दे, पण फुटकार टाकणं गरजेचं आहे, ते फार आवश्यक आहे। दंश करणं हे वाईट आहे, पण फुटकार टाकणं, प्रतिकार करणं यात काही चूक नाही। नारद मुनी हेच सांगत होते, हिंसा ही त्याज्यच आहे, पण आपल्यावर हल्ला झाल्यानंतर त्याचा राग येणं, त्याचा प्रतिकार करणं आणि स्वतेज दाखवून देणं यात काहीच गैर नाही। उलट असं न करणं हे चूक आहे। म्हणून ते म्हणतात फटाटोपो भयंकरहा, प्रतिकार हा केलाच पाहिजे। या फटाटोपो भयंकरहा या गोष्टी बरोबर आज इथे आपण थांबूया आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया एक नवीन गोष्ट आणि एक नवीन सुभाषित घेऊन। धन्यवाद।